नमस्कार. डिसेंबरचा महिना जवळ आला की हवेमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात होते. हेमंत ऋतूच्या काळामध्ये चंद्रशक्ती ही सर्वाधिक असल्यामुळे मनुष्याचे बळ यामध्ये सर्वात जास्त असते आणि त्यामुळेच शरीरामध्ये ऊर्जेची एक वेगळीच लहर दौडलेली असते आणि यामुळेच सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या स्वरूपात व्यायाम करण्याची इच्छा जागृत होते. या व्यायामाचे फायदे काय आहेत? लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तर अग्ने मेदसक्षय विभक्तघन गात्रत्वम व्यायामात तदुपजायते. म्हणजेच शरीराच्या व्यायामामुळे शरीरामध्ये लाघवता निर्माण होते, भूक वाढीस लागते, मेदाचा क्षय व्हायला लागतो, तसेच शरीराला पिळदारपणा यायला लागतो. असे अनेक फायदे नित्य व्यायामाने मिळू लागतात. व्यायाम कोणी व कसा करावा? लहान मुलांनी व्यायाम स्वरूपामध्ये त्यांना आवडेल तो मैदानी खेळ हा रोज नक्की खेळावा. याच्यामुळे त्यांच्या शरीराचे बळ वाढतेच, इतकेच नव्हे तर त्यांची बुद्धी, मन आणि शरीर यांच्या विकासासाठी ते लाभदायक ठरते. तरुणांनी पारंपरिक व्यायामशाळा किंवा आधुनिक जिम यांच्यामध्ये नक्की जाऊन रोज सकाळी व्यायाम करावा. याच्यामुळे त्यांच्या अंगावर वाढलेली अतिरिक्त चरबी घटण्यासाठी उत्तम मदत मिळते. तसेच त्यांच्या शरीराचा पिंड सुधारून ते धष्टपुष्ट दिसू लागतात. उतार वयामध्ये सर्व लोकांनी आपल्या शरीराची लवचिकता वाढण्यासाठी योगासनांचा नक्की वापर करावा. तसेच वाढलेली शुगर, वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे कमी करण्यासाठी रोज सकाळी आपल्या क्षमतेप्रमाणे चालण्याचा किंवा पळण्याचा व्यायाम करावा. व्यायामामुळे शरीरामध्ये वातप्रकोप होतोच आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये वेअर अँड टेअर स्वरूपामध्ये लिगामेंट इंजुरीला शक्यता असते. त्यामुळेच सर्वांनीच व्यायाम करण्यापूर्वी अंगाला तिळाचे तेल नक्की वापरावे आणि व्यायाम करून झाल्यानंतर अंगाला उठणे वापरावे आणि गरम पाण्याने आंघोळ करावी. याच्यामुळे वातशमंत्र होतेच आणि शरीराची त्वचाही उत्तम स्निग्ध होते. अशा ह्या बहुपयोगी व्यायामाला आपण आपल्या दिनचर्येचा अविभाज्य घटक बनवू आणि सुदृढ निरोगी आयुष्य जगू. कोणी म्हटलेच आहे, हेल्थ इज वेल्थ.